मित्रांनो, जर तुम्ही अंकिताचे फॅन्स आहे ना, तर तुमच्यासाठी लय मोठी गुड न्यूज समोर येत आहे। तुम्हाला असं वाटत असेल की अंकिताचं एविक्शन झालेलं आहे। मित्रांनो, असं काही नाही। काय होणार आजच्या एपिसोडमध्ये सगळे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। सगळ्यात पहिले विनंती, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। बघा मित्रांनो, नुकताच जे प्रोमो समोर येत आहे ना, याच्यामध्ये दाखवले आम्हाला की अंकिताचं एविक्शन झालं। मग असं काही नसणार मित्रांनो, अंकिताचं नाही का एविक्शन नाही झालेलं आहे। तुम्हाला सांगू, या वीक नाही का वोटिंग लाईन बंद होती आणि जे प्रोमो समोर आले आहे ना, ते फक्त TRP साठी बनलेलं आहे आणि घरामध्ये सगळ्याला शॉक करायसाठी, प्रँक करायसाठी बनलेलं आहे। आणि अंकिताला नाही का इथं सिक्रेट रूममध्ये बोललेलं आहे। हा मित्रांनो, अंकिता नाही का या घरामध्ये आम्हाला आजच्या एपिसोडमध्ये सिक्रेट रूममध्ये दिसणार आहे, कारण की भाऊच्या धक्क्यामध्ये अंकिता नाही नजर येणार आहे, कारण की अंकिताला सिक्रेट रूममध्ये नेलेत आणि अंकिता समोर इथं डोळे पण उघडणार आहेत। रिते दादा घरामध्ये नाही का अंकिता गेल्यावर कशी रिॲक्शन असणार आहे टीम बी चे, कारण की तुम्हाला माहीत असेल टीम बी ची खास मेंबर होती अंकिता, धनंजय पवार, DP दादा, वर्षाताई, जेवढे पण मेंबर आहेत। तर आजच्या एपिसोडमध्ये आम्हाला लय मजा येणार आहे। बघू तर अंकिता सिक्रेट रूममध्ये जाऊन काय करते, अंकिता समोर काय आणणार आहेत रिते दादा। तर आजचा एपिसोड आम्हाला फारच मजा येणार आहे। जे प्रोमोमध्ये दाखवले ना मित्रांनो, ते सगळं फेक आहे, कारण की तुम्हाला पण माहिती आहे या वीकमध्ये नाही का वोटिंग लाईन सुद्धा ऑफ होती। जर कोणाचं इविक्शन करायचं असेल बिग बॉसला, तर ते वोटिंग लाईन ऑन ठेवतात। आणि मित्रांनो, असं प्रोमोमध्ये कोणाला पण दाखवणार डायरेक्ट इविक्शन झालेलं। तर तुमच्या तर काय म्हणणं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगून जा।